हे पोरं ना काहीतरी टीव्हीवर बघतात, मोबाईलमध्ये बघतात आणि तसंच वागायला लागतात. मारामारी बघितली की मारामारी सुरू करतात. लहान तर लहान, मोठे पण तसंच करायला लागले. जे काही आजूबाजूला घडतंय, मीडियावरती दिसतंय तसंच वागतात. हे प्रश्न मनात पडतायत का तुमच्या? का असं वागतायत? त्याविषयीच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्रे शिसोदे आपल्याशी संवाद साधणार आहे की आपण सामाजिक घटकांचा किंवा सोशल मीडियाचा आपल्या वर्तनावरती होतो का परिणाम? होत असेल तर किती होतो? अल्बर्ट बंडुरा नावाचे एक मानसशास्त्रज्ञ होते, ज्यांनी सोशल कॉग्नेटिव्ह थेरी म्हटलेली आहे. आपण जे वर्तन करतो ते वर्तन करण्यामागे सामाजिक घटक जितके महत्वाचे आहेत तितकेच आपले बोधनिक घटक देखील महत्वाचे आहेत. थोडे जड शब्द झाले, त्याला आपण सोपं करूया. आपण जे काही वर्तन करतो ना, ते वर्तन करत असताना आपले काही आंतरिक घटक आहेत, जे आपण गुणविशेष बघितले होते आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत बघा, गुणविशेष काय वगैरे, ते नक्की बघा व्हिडिओ. तर हे गुणविशेष आहेत आणि आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या दोघांचं इंटरॅक्शन होऊन आपण वर्तन करत असतो. फक्त बाहेरच्या घटनांचा परिणाम नाही होत, तर आपल्या आतमध्ये पण काही गुणविशेष आहे, या दोघांचं इंटरॅक्शन होतं आणि आपण वर्तन करतो. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण वर्तन बघून शिकतो असं जे आपण म्हणतो ना, त्यामध्ये जे वर्तन घडतंय ते वर्तन केल्यानंतर काय परिणाम होतोय, तो परिणाम जर का सकारात्मक असेल तर ते वर्तन पुन्हा पुन्हा घडतंय. मी जर का एखाद्या व्यक्तीला मदत मागतेय आणि ती व्यक्ती मला मदत करतेय, तर मी हे बघतेय फक्त मोबाईलवरती एखाद्या रीलमध्ये, तर माझं लोकांना मदत मागण्याची जी शक्यता आहे ती वाढणार आहे. मी काय बघितलंय, मी सोशल लर्निंग केलेलं आहे. मी आजूबाजूला बघितलं की काय होतंय. मी जर बघितलं की लोक एकमेकांना मदत करतायत, तर मी पण मदत करण्याचे चान्सेस वाढतात. कारण मला दिसतं की त्याचे पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट आहे, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, रिएन्फोर्समेंट, प्रबलीकरण. मला ते बक्षीस मिळते. बक्षीस म्हटल्यानंतर वस्तू स्वरूपातच असतं असं नाहीये. मला चांगलं वाटणं, स्माईल येणं, मी कोणाला मदत केली आणि माझ्या चेहऱ्यावर आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते, तर हे मी बघतीये रीलमध्ये, हे सोशल मीडियावर बघते, त्यामुळे मी हे वर्तन करण्याची शक्यता वाढते. त्याचाच बघा उपयोग लोक करतात. कुठे करतात? जर का तुम्हाला एखादा प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल, तर माझ्या चेहऱ्यावरती काहीतरी खराब आहे, मला वजन कमी करायचंय, तर आधी कसं होतं, मी काहीतरी वापरलं आणि मग काय झालंय, मी हे पाहतीये की हे वापरल्याने असं असं झालंय, तर ती वस्तू वापरण्याची शक्यता माझी वाढते. म्हणजे आपण कोणतं वर्तन करणार आहोत बघून ज्याचे परिणाम जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत माझ्या दृष्टीने, ते वर्तन मी करणार आहे. मग समाज जो तयार झालेला आहे, तिसरी महत्वाची गोष्ट, समाज जो तयार झालेला आहे तो आपणच तयार केलाय. म्हणजे वी आर द प्रोड्युसर आणि प्रोडक्ट, दोन्ही पण आपणच आहोत. आपणच तयार केलेला आहे आणि आपणच त्याचे प्रोडक्ट आहोत. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की हे सोशल मीडिया जे दाखवतायत किंवा समाजामध्ये जे घडतंय ते एकदम वेगळे आणि मी एकदम वेगळी आहे, असं नसतं. आपण जे आहोत तेच कुठेतरी समाजामध्ये दिसत असतं आणि समाजात जे घडतंय तेच आपल्यामध्ये पण आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण वर्तनाविषयी बोलतो, की आजूबाजूला बघून मी वर्तन शिकते. म्हणजे बघा, जर का मी घरामध्ये टीव्हीच लावलेला नाही, माझ्या घरात टीव्हीच नाहीये, मी मुलांसमोर कधीच मोबाईल हातात घेत नाही, तर माझे मुलं देखील टीव्ही बघणं, मोबाईल बघणं हे शिकणारच नाहीये. काय दिसते मला समाजामध्ये हे खूप महत्वाचं आहे. मी जर का ते दाखवत असेल तर तेच वर्तन घडणार आहे. दुसरं अजून चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण वर्तन करतो ना, त्यावेळेला आंतरिक परिस्थिती देखील महत्वाची आहे. जसं गुणविशेष महत्वाचे आहे, तशीच माझी आंतरिक परिस्थिती देखील महत्वाची. बाहेरची परिस्थिती जितकी महत्वाची आहे तितकीच आंतरिकही महत्वाची. या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन मग आपण वर्तन करत असतो. म्हणजे मी बघितलेलं असतं की लोकांना मदत करायला पाहिजे, त्याचे फायदे होतात. पण आज जर का माझा मूडच नसेल, मी स्वतःवरच खूप राग-राग करत असेल, चिडचिड होत असेल माझी, तर माझी मदत करण्याची परिस्थिती जरी असली तरी मदत करण्याची जी शक्यता आहे, ते वर्तन करण्याची शक्यता जी आहे ती काय होते, कमी होते. कारण माझी आंतरिक स्थिती ही बिघडलेली आहे. माझी आंतरिक स्थिती चांगली असेल तर ते वर्तन होण्याची शक्यता जी आहे तीच चांगली आहे. म्हणजे जेव्हा पण आपण म्हणतोय की या समाजाचा आपल्या वर्तनावरती परिणाम होतोय, त्यामध्ये फक्त समाज एवढाच घटक नाहीये, तर आपले गुणविशेष आहेत. आपण जे पाहतो की त्याची प्रतिक्रिया काय होती, त्याचे आउटपुट्स काय होतात, आउटकम्स काय आहेत त्या वर्तनाचे, त्याच्यानंतर माझी मनस्थिती कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो आणि मग आपण एखादं वर्तन करत असतो, असं अल्बर्ट बंडुरा हे सांगत असतात. आता ते असंही म्हणतात की ही जी कोणाचं बघून आपण शिकणार आहोत,
त्याचे पण काहीतरी क्रायटेरिया आहेत. आपण सगळ्यांचं बघून सगळं करत नाही. ते नेमकं काय आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लगेचच करा. धन्यवाद.